जय भीम आणि जय शिवराय। आज आपण बाजरीच्या पापड्या करायच्या पाहणार आहोत। त्यासाठी आपण बाजरी धुवून उन्हाळा कडक वाळू घातलेली आहे आणि गिरणीतून भरडून आणलेली आहे। ह्या भरडलेल्या बाजरीच्या पिठामध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकणार आहोत आणि हे पीठ भिजवून घेणार आहोत, कारण जी भरडलेली जी कणी आहे ती थोडीशी मऊ होईल आणि शिजण्यासाठी आपल्याला ती सोपं जाईल। आणि पीठ ओलसर करून घेतल्यामुळे जेव्हा आपण ते पीठ गरम पाण्यामध्ये हटणार आहोत तेव्हा त्याच्या गाठी पण होणार नाहीत। आणि कोरडं पीठ डायरेक्ट आपण गरम पाण्यामध्ये हटवलं तर त्याच्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण योग्य प्रमाणामध्ये पाणी टाकून ते पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 तास आपण ते पीठ एका साईडला झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आईनं चूल पेटवलेली आहे, त्याच्यावरती मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकून ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याला झाकण लावून ठेवलेलं आहे। चटणी, मीठ आणि जिरे घेतले आहेत आणि ते भिजवलेलं पीठ व्यवस्थित मोकळं करून घेत आहे। गरम ठेवलेल्या पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। जिरे टाकल्यानंतर आपण त्याच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट तुम्ही चवीनुसार त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्या सर्व मिश्रणाला चांगली उकळी येईपर्यंत हलवायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण जी भरडलेली बाजरीचं पीठ आपण त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये टाकत जाणार आहोत आणि त्याला हटत जाणार आहोत। आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे। त्याला उकळी फुटलेली आपण बघू शकतात आणि मंद आचेवर ते चांगल्या प्रकारे शिजत आहे। चीक हा मंद आचेवर छान शिजू द्यायचा आहे। त्याच्यातली कणी ही पूर्णपणे शिजली पाहिजे। हाताने चेक केलेली आहे। आता आपण त्याच्या पळीच्या साहाय्याने छान गोल आकारामध्ये पळी पापड्या टाकणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने आई छान अशा बाजरीच्या पापड्या करत आहे। त्यांना छान गोल आकार ती देत आहे आणि त्या पापड्या करून झाल्याच्या नंतर ती हाताच्या साहाय्याने पापडी थोडीशी थापून घेत आहे, कारण त्याच्यामुळे ती पापडीचा जाडपणा थोडा कमी होणार आहे आणि त्याच्यावर एक छान प्रकारे असे तिच्या बोटाचे ठसे उमटत आहेत, ते मला खूप आवडतात। आई हाताला थोडंसं पाणी लावून त्या पापड्या हाताने थापून घेत आहे। त्यांना ती पसरवत आहे आणि त्यांना ती थोडं पातळ करत आहे। त्याच्यावर ती बोटांचे ठसे उमटवत आहे आणि अशा प्रकारे आई केलेल्या सर्व पापड्यांना हाताने छान प्रकारे थापून घेत आहे। आणि यानंतर आपण त्या पापड्या पलटण्यासाठी थोड्या वेळाने येणार आहोत आणि आपल्या बाजरीच्या पापड्या तयार होतील।